श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तिन्ही सांजेची वेळ झालेली, देवाला दिवा लावला आणि त्याच वेळेला मला एका ताईंनी एक गोष्ट आज सांगितलेली, तर ती माझ्या लक्षात आली आणि ती तुम्हालाही सांगावी असं मला वाटलं, म्हणून आत्ताचा हा मी व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे। हा चैत्र महिना चालू आहे। चैत्र नवरात्रही साजरा केला जातं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी चैत्र नवरात्रीमध्ये जी देवी बसते तिची ओटी तर भरली असेलच, पण ज्यांना शक्य झालं नसेल त्यावेळेला त्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सख्या आत्ताही देवीची ओटी भरू शकतात। आणि माझ्या त्या मैत्रिणींनी सांगितलं की चैत्र महिन्यामध्ये ओटी भरणं, आईची ओटी भरणं अत्यंत चांगलं असतं। मग तुम्ही घरातल्या आपली जी देवी माता असते, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये ज्याच्या त्याच्या कुळाची कुलस्वामिनी ही असतेच, तर तुमच्या घरामध्ये जर कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तुम्ही तिथे ओटी भरली तरी चालेल। ज्यांना शक्य आहे त्यांनी कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन तिथे ओटी भरली तरी चालेल, किंवा तुमच्या जवळपासचं एखादं मंदिर असेल तिथे जाऊन देवीची ओटी भरली तरी देखील चालेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची आई किंवा सासू कोणी असेल त्यांची देखील ओटी भरली तरी चालेल। पण कसं, या ह्याच्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये फक्त अमावस्येचा दिवस सोडून बाकी कधीही तुम्ही ओटी भरू शकता। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना जो आहे तो गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आई माऊलीची ओटी तर भरलीच पाहिजे। ओटी भरताना देखील तुम्हाला जर शक्य असेल तर साडी, लाल किंवा हिरव्या कलरची साडी, त्यासोबत तांदूळ, नंतर नारळ, त्यासोबत एक लिंबू पण ठेवावं, का तर लिंबू हे आईच्या ओटीला नेहमी असावंच। त्यानंतर जो शृंगार मिळतो, तुम्ही कुठल्याही दुकानात जर गेलात आणि जर देवीचा शृंगार मागितला तर त्यात सगळं येतं। त्यामध्ये मंगळसूत्र असतं, नथ असते, बांगड्या असतात, टिकल्या असतात, त्याच्यानंतर कंगवा असतो, तर हे शृंगाराचं साहित्य देखील त्याच्यासोबत आपल्याला मिळतं। तर अशी परिपूर्ण अशी ओटी तुम्ही आपल्या आई माऊलीची भरा आणि त्याचं शुभ फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यानंतर मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की 23 तारखेला म्हणजेच पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। तो दिवस देखील अत्यंत शुभ असा असतो आणि त्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा ही तुम्ही जर तुमच्या घरामध्ये एक वेळ जरी म्हटली तरी अत्यंत शुभ फळ तुम्हाला पाहायला मिळेल। हनुमान चालीसामध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, मी नंतर सांगेनच तुम्हाला माझा अनुभव हनुमान चालीसाचा। तर हनुमान चालीसा जी आहे तिच्या वाचनाने, पठणाने आपल्या घरामध्ये सुख तर येतच, पण म्हणतात ना जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते ती निघून जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम हनुमान चालीसामुळे केलं जातं। तर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो, तर त्या दिवशी नक्की तुम्ही हनुमान चालीसा तुमच्या घरामध्ये 11 वेळा पठण करा। 11 वेळा नसेल शक्य तर 1 वेळा तरी नक्कीच पठण करा, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि दररोज तुम्हाला मी सांगते त्याप्रमाणे आपल्या स्वामींचा तारक मंत्र, त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जप हा तुम्ही घरामध्ये नित्य नियमाने चालूच ठेवा। कसं होतं, या आताच्या युगामध्ये आपल्याकडनं खूपशी वाईट चुका होत असतात। कधी आपण काहीतरी वाईट एखाद्याला बोलतो तर त्या गोष्टी आपल्या ज्या असतात त्या चुकीच्या आहेत हे तेव्हाच आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण स्वामींच्या चरणावरती जातो। ज्या वेळेला त्यांच्या चरणावर जातो ना तेव्हा आपण कधीच खोटं बोलू शकत नाही। तर त्यामुळे आपल्या मागे, आपल्या सोबत दैवी शक्ती असणं खूप गरजेचं असतं आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःतला मीपणा सोडून देवाच्या चरणी जाल। फक्त एकच दिवस देव करून नाही जमत, तर दिवसातून एकदा तरी, दररोज दिवसातून एकदा तरी तुमच्या तोंडून देवाचं नाव किंवा नामस्मरण होणं अत्यंत गरजेचं आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि कसा वाटला ते मला नक्कीच सांगा। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आई माऊलीची ओटी नक्की भरा आणि हनुमान जन्मोत्सवा दिवशी हनुमान चालीसाचं पठण नक्की तुमच्या घरामध्ये करा, त्याची शुभ फळं तुम्हाला नक्कीच मिळतील। पुन्हा भेटूया नवीन छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।